विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो टॉपिक आपण पाहणार आहोत, रंगांचे जीवनातील महत्त्व. हा हे जे विविध रंग आपण पाहत असतो, ह्या रंगांचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे त्या संबंधी मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रंगांना फार महत्त्व आहे. आपल्याकडे हळदी कुंकू म्हणजे तांबडा आणि पिवळा रंग, आंब्याची पाने, आंब्याच्या पानाचा रंग कुठला असतो? हिरवा रंग. म्हणजेच हळद कुंकू म्हणजे तांबडा आणि पिवळा रंग त्यामध्ये आला, आंब्याचं पान म्हणजे हिरवा रंग त्यामध्ये आला. हळद कुंकू आणि आंब्याची पानं हे सौभाग्य, मांगल्य अशा पद्धतीने त्यांना आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे. त्या प्रकारे ह्या रंगांना सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आता एखादं मंगल कार्य असलं, लग्न समारंभ असला की आपल्याकडे ज्या विविध गोष्टी कार्य असतात त्यामध्ये सर्व ठिकाणी आपल्याला रंगच पाहायला मिळतात. पहा, आता पांढरी रांगोळी काढू नये असा आपल्याकडे एक नियम आहे, संकेत आहे. पांढरी रांगोळी काढणे हे अशुभ मानतात. मग त्यावर हळद कुंकू रंग टाकतात, विविध रंगांनी रांगोळी भरतात. ती आकर्षक दिसावी, मोहित करावी, तिने मंगल प्रसंग आहे हे सूचित करावे. मंगल कार्यामध्ये लोकांना कपाळावर कुंकुम तिलक लावतात. या सर्वातून एक आनंदी मंगल वातावरण तयार होते. रस्त्याच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये हे खूप सुंदर उदाहरण आहे रंगांचं आपल्या जीवनातील महत्त्व सांगण्याबाबतचं. आपण दररोज रस्त्याने जात असतो. रस्त्याच्या एखाद्या कोपऱ्यात कचरा साठलेला असतो. लोक त्या कोपऱ्यात अधिक घाण कचरा टाकत असतात. जाता येता आपण पाहतो, तुम्ही जाताना चॉकलेट खात खात जात असले, जिथे कचरा दिसेल तुम्ही ते चॉकलेटचं कवर टाकून देता. म्हणजे ती लोकांना सवय लागलेली असते. समजा त्या कचरा असलेल्या ठिकाणी एका रात्रीत जर स्वच्छता केली, पहा मी काय सांगते ते लक्षात घ्या. एका रात्री ती जागा स्वच्छ केली आणि त्या ठिकाणी शेणाने सारवून एक दगड त्या ठिकाणी ठेवला आणि त्याला शेंदूर फासला, तर त्या ठिकाणचं वातावरण बदलतं. दुसऱ्या दिवशी लोक त्या ठिकाणाहून जाताना आपोआप त्यांचे हात जोडले जातात आणि मान खाली झुकवली जाते. म्हणजेच त्या रंगाने दगडाला काय दिलेलं आहे? देवपण प्राप्त होतं. पहा, अस्वच्छ असणारी जागा एका रात्रीत जर ती आपण साफ केली, शेणाने सारवली आणि त्या ठिकाणी नेऊन दगड ठेवला आणि त्याला शेंदूर फासला, तर त्या रंगाने काय होतं? दगडाला देवपण येतं. तर लहान मुले जी असतात, छोटी छोटी, त्यांना पेन्सिलने चित्र काढण्यास आवडत नाही. त्यांना जर आपण रंग दिले तर ते काय करतात? रंग म्हटल्यावर कुतूहलतेने ते रंग हातात घेतात आणि लगबगीने काय करतात? चित्र काढायला लागतात. कारण की पेन्सिलपेक्षा त्यांना रंगांची जास्त आवड असते. मोठ्या तन्मयतेने ते चित्र काढतात. पूर्वी ग्रेड परीक्षांमध्ये वस्तुचित्रासाठी म्हणजे स्थिर चित्रासाठी खराटा, झाडू, रॉकेलचा डब्बा, बाटली अशा ठराविकच वस्तूंचा वापर व्हायचा. आता विविध आकारांची, विविध रंगांची प्लॅस्टिकची भांडी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळं आता ज्या परीक्षा होतात त्या परीक्षामध्ये विविध आकारांची, विविध रंगांची प्लॅस्टिकची भांडी वस्तुचित्रणासाठी ठेवली जातात. का बरं? कारण की मुलांना रंगांचे आकर्षण असते.
त्यामुळे विद्यार्थ्यांचं मुलांचं लक्ष खेचलं जातं. आता रस्त्यावरून जाताना पहा, एखादी रंगीत जाहिरात आपलं लक्ष त्या ठिकाणी खेचून घेते, किंवा गर्दीतील एखादी लाल वस्त्र परिधान केले व्यक्ती आपलं लक्ष खेचून घेते. हिरव्यागार हिरवळीवरील झाडाझुडपातील एखादं कौलारू घर हे उठून दिसतं. पहा, आजूबाजूला सगळा हिरवा कलर आहे आणि त्या हिरव्या झाडांच्या मध्ये एखादं कौलारू घर असेल तर ते काय करतं, आपलं लक्ष चटकन खेचून घेतं. ह्या सर्वांना काय कारणीभूत आहे? रंग कारणीभूत आहे. खेड्यामध्ये पहा, धनगर तांबडा फेटा बांधतो. का बांधतो? कारण की शेळ्या मेंढ्या आपल्याच धन्याला सहजपणे चटकन ओळखतात. ह्याकरता धनगर काय करतो? लाल फेटा बांधतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय, तर प्राणी मात्र हा सुद्धा रंगांकडे आकर्षिला जातो. पुढे पहा, रंग हे सौंदर्य निर्माण करतात. आपल्या घराचं आपण उदाहरण घेऊयात. आपल्या घरातील जे फर्निचर असतं, घरातील फर्निचर, घराच्या भिंती नानाविध रंगांनी त्या नटलेल्या असतात. हे जर रंग नसते तर आपलं जग निरुत्साही, निरस, दुःखी, उदास झालं असतं. म्हणून विधात्याने हे मानवी जीवन सुखी, आनंदी, समृद्ध सौंदर्यपूर्ण करण्यासाठी, मानवी मनाला उत्साही, चेतना आणि प्रेरणा देण्यासाठी विविध रंग ह्या विधात्याने तयार केलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या अंगी कोणती ना कोणती तरी कला सुप्त अवस्थेमध्ये असते. ती प्रकट होण्यासाठी योग्य संधीची त्याला आवश्यकता असते. प्रत्येक मनुष्याच्या व्यक्तिमत्व घडणीमध्ये कला ही एक मोठी प्रभावी शक्ती आहे. कलेद्वारे अंतर्यामी उमटलेल्या भावना आपल्या ज्या असतात त्या साकार होतात व अशा स्वयंस्फूर्तीने किंवा अशा स्वयंस्फूर्तीतून निर्माण झालेली कलाकृती ही अमूल्य असते. त्याचं मोल आपल्याला करता येत नाही. अशा कलाकृती निर्माण करणाऱ्याला आपण काय म्हणतो? कलाकार म्हणतो. व त्याच कलाकृतीला प्रेम करणारा हा कोण असतो? कारागीर असतो. जसे चित्र हे भिंतीला काय करतं? सौंदर्य प्राप्त करून देतं, तर फ्रेम जी असते ही चित्राला काय करते? सौंदर्य प्राप्त करून देते. म्हणजे ह्या तत्वानुसारच आपल्या बाजारपेठेमध्ये कारखानदार आपल्या वस्तूंची आकर्षक जाहिरात करतो व त्या वस्तूंना काय करतो? उठावदार बनवतो आणि उठावदार बनवून त्याची विक्री तो करत असतो. ही सर्व कामे कलावंतांकडूनच केली जातात. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सध्याच्या या संगणक व यांत्रिक युगामध्ये एक ताण आपल्याला आलेला दिसतो आणि तो ताण हलका करण्यासाठी कलेची आवश्यकता आपल्याला अधिक जाणवते. आपले जीवन आनंदी, संपन्न व सुखद करण्यासाठी कला हे एक आश्रयस्थान आहे. त्यामुळेच जगामध्ये कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रंगांमुळे सौंदर्य खुलते. नयनरम्य अशा रंगांनी आपल्या मनाला सुखद आनंद मिळतो, सौख्य लाभते, स्वास्थ्य लाभतं. रंगाने मन आपलं प्रसन्न होतं, आल्हाददायक बनतं. रंग
आरोग्य सुधारण्यासही उपयुक्त आहे. पहा, आपल्या भारतामध्ये आपण विविध सण साजरे करतो. त्यामध्ये दिवाळी, दसरा, पाडवा अशा विविध सणांनी, रंगांनी वातावरण आपलं काय होत असतं, उजळून निघत असतं. ह्या रंगीबेरंगी रंगांमुळे आल्हाददायक आणि आपल्या मनाला एक प्रसन्नता देऊन जाणारे ते सण येतात आणि जातात. आपल्याकडे ज्या विविध सणांची योजना आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे, याचे कारण म्हणजे असं की चांगले आरोग्य संपादन करण्याची संधी आपल्याला मिळावी, ह्याकरिता आपल्या पूर्वजांनी या सणांचं नियोजन किंवा योजना ही पूर्वीच करून ठेवलेली आहे. रंग नसते तर हे सणही निरस, निरुत्साही असे आपल्याला वाटले असते. त्याचसाठी या रंगांची निर्मिती हा मानवाला मिळालेलं महान वरदान आहे. मानवाला आपल्या जीवनात पदोपदी त्याचा उपयोग होतो, त्याची आवश्यकता लागते. एक रंग हा दुसऱ्या रंगाहून भिन्न आहे. प्रत्येक रंगाला स्वतःचे एक व्यक्तित्व आहे. ज्या पद्धतीने प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं, त्या पद्धतीने प्रत्येक रंगाला हे स्वतःचं काय आहे, व्यक्तित्व आहे. प्रत्येक रंग आपल्या रंग वैशिष्ट्यामुळे विशिष्ट परिणाम साधतो. पहा, रंग व त्याचे प्रतिकात्मक अर्थ मी तुम्हाला या अगोदरच सांगितलेले, त्यामुळं तुम्हाला त्या रंगांचं व्यक्तित्व समजून येईल. प्रत्येक रंगाला एक विशिष्ट अर्थ आहे. रंगांचे अस्तित्व व त्याचा अर्थ यामुळे एक प्रकारचे वातावरण निर्माण होते. रंगांमुळे आपल्याला वस्तू शोधणं सोपं जातं. एखाद्या गर्दीतील व्यक्ती शोधून काढणे सुलभ जाते. फळभाज्यांच्या रंगांवरून त्यांना टवटवीतपणा, ताजेपणा असलेली जी फळे असतील ती आपल्याला कळतात. कच्ची पक्की फळे आपल्याला ह्या रंगांच्या माध्यमातून सहज ओळखता येतात. नख, आपलं जीभ, डोळे यांच्यावरून डॉक्टर आपल्या आजाराविषयीचं काय करू शकतात, निदान करू शकतात. म्हणजे ह्याला कारणीभूत काय आहेत, रंग. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ह्या रंगांना खूप महत्त्व आहे. ज्या पद्धतीने मानवाच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, झोप, त्याचप्रमाणे रंग ही सुद्धा एक काय आहे, मानवाची मूलभूत गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, रंग सिद्धांत व रंगशास्त्र अलीकडे शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले आणि त्या रंगांविषयी अधिक ज्ञान त्यांनी मिळवलेले आहे. विविध प्रयोगातून रंगांची, रंगद्रव्यांची, प्रकाश किरणांची माहिती जगाला उपलब्ध करून दिली असली तरी मानवाला रंगाचे ज्ञान फार पूर्वीपासून आहे. याचे दाखले आपल्याला इतिहासातून मिळतात. पहा, अश्मयुगीन काळात, पुराण अश्मयुगामध्ये म्हणजे आदिमानवाच्या काळापासून रंगांचा वापर हा गुहेच्या भिंती रंगवण्यासाठी, सजवण्यासाठी केला जायचा. आदिमानवाचे जे शस्त्र असतील, हत्यारे असतील, हे रंगवण्यासाठी त्या काळापासून रंगांचा वापर केला जायचा. स्वतःचं, आदिमानवाचं शरीर रंगवण्यासाठी. म्हणजे रंग
ही संकल्पना अगदी आदी मानवापासून आपल्यापर्यंत आलेली आहे. विविध भांड्यांचे आकार निर्माण केले आदिमानवाने. ते अधिक सौंदर्यपूर्ण दिसावे यासाठी त्याच्यावरती त्यांनी रंगकाम केले. म्हणजे रंगामुळे सौंदर्य अधिक खुलते याची जाणीव आदिमानवाला होती. इजिप्शियन, ॲसिरियन, भारत, कोणत्याही देशाचा इतिहास पहा, त्याच्यावरून रंगांचा वापर मानवाने अति प्राचीन काळी केला हे समजते. मोहेंजोदाडो, हडप्पा या ठिकाणी जे उत्खनन केलं, त्या उत्खननामध्ये अनेक रंगीबेरंगी भांडी त्या उत्खननामध्ये सापडली. रंगीत अलंकार त्या ठिकाणी आपल्याला सापडले. म्हणजे ह्याच गोष्टी आपल्याला हेच दर्शवतात की अगदी प्राचीन काळापासून, अगदी प्राचीन म्हणजे आदिमानवापासून रंगांचं ज्ञान हे त्यांना त्यावेळी प्रचलित होतं. मला असं सांगावंसं वाटतं की आदिमानवापासून आजच्या 20व्या शतकातील या आधुनिक वैज्ञानिक युगापर्यंत रंगांचा वापर केला. रंगांनी मानवाला नुसते आकर्षित केले नाही, तर त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनामध्ये या रंगांनी रंग भरला. त्यामुळे रंगाला मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आजचं हे रंगांचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे ह्याविषयी मी तुम्हाला सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं समजलंच असेल. सर्वांनी जे मी आत्ता तुम्हाला स्पष्टीकरण दिलं, जे मार्गदर्शन केलं, ते सर्वांनी लक्षात ठेवायचं. त्याची प्रश्नोत्तररूपी चर्चा मी यथावकाश तुमच्याबरोबर करणारच आहे. हा टॉपिक आपण या ठिकाणी थांबवतोय.